प्रधानजी, बोला महाराज. ती आली होती. हा, ती आज आली होती. कोण महाराज? चंदनपूरची बानू धनगरीण. चंदनपूरची बानू धनगरीण आली होती. अरा नाजूक गडबड आहे महाराज, लय नाजूक गडबड आहे. आली तर येऊ दे. पुढं काय झालं? ती नुसती आली नाही, तिनं फुलांचे गजरे आमच्या हातात बांधले, पानांची वेळ आमच्या तोंडात घातली आणि आणि ती दिसेनाशी झाली. दिसनाशी झाली? गेली कुठं? मंजुळा, ए मंजुळा, काय पाहिजे? अगं गडावरची सगळी तयारी झाली ना? समधी तयारी झाली बघा. आता तुम्ही तयार व्हा म्हणजे. आम्ही तयारच आहोत. देव कोणत्याही क्षणी गडापाशी येतील. हो ना, आम्ही त्यांचीच वाट पाहतोय. घंटा वाजला. देव गडाच्या पायथ्याशी आले. अगं बघत बसू नको, चल लवकर. बाय बाय. देवा. बोला महाराणी. देवा, आपण शिकारीला जाता आणि इथे गडावर आम्हाला करमेनासं होतं. महाराणी, आलोच ना आम्ही लवकर शिकारीवर. पण आता आम्ही तुम्हाला लवकर सोडणार नाही. मंजुळा, यावे. अहो वाघोबा, तुम्ही तर देवाच्या लग्नाची कथा सांगणार होतात ना? अहो मग काय ऐकवलं मी तुम्हाला? अहो देवाचं आणि म्हालसाबाईचं लगीन कसं झालं, दोघांनी एकमेकासाठी जन्म कसा घेतला हेच तर सांगितलं ना हो तुम्हाला मी. अहो आम्ही तर दुसऱ्या लग्नाची कथा सांगायला सांगितली होती. माळसे, आकाशातून एक तारा निखळला. आकाशातून तारा निखळताना मनात जो विचार असतो तो खरा ठरतो असं म्हणतात. माळसे, आम्ही आकाशातून निखळलेला तारा दाखवला, त्यावेळी तुमच्या मनात कोणता विचार आला होता? तुमचाच देवा. आमचाच? तो काय? तुमच्या सौभाग्याचं वाढ 7 जन्म आम्हाला लाभावं. तथास्तु. मनापासून म्हणताय की देखल्या भक्ताला देवानं आशीर्वाद द्यावं तसं? माळसे, आम्ही दिलेल्या वचनाचे पक्के आहोत. कशावरून? माळसे, आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं. दिल्या वचनाप्रमाणे पाल पेंबरला येऊन आम्ही तुमच्याशी विवाह केला आणि जेजूर गडावर घेऊन आलो. देवा, या खंडोबा अवतारी आणि कोणाकोणाला
अजून कसली कसली वचनं दिली आहेत आपण? खंडोबा अवतारी. हं? देवा, हं? आठवतं का या खंडोबा अवतारी आपण कोणाला काही वचन वर? खंडोबा अवतारी. हं? खंडोबा अवतारी आम्ही तुम्हालाच वचन दिलं. देवा, हं. विसरताय आपण. वचन आम्ही तुम्हाला दिलं होतं. वचन? हं? कसलं वचन? मोहिनी अवतारी आपण आमची पाठ धरली होती, तेव्हा तुमचा अनुनय पाहून आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं की खंडोबा अवतारी मी म्हाळसा होऊन तुमच्याशी विवाहबद्ध होईल. मासे, पाल पेंबरला येऊन आम्ही तुमच्याशी विवाह केला. कोणी एक कोणाशी विवाह करत नाही देवा. हं. कोणा दोघांचा तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह होतो आणि ते एकमेकांचे 7 जन्म बांधले जातात. मासे, तुमच्या प्रेमानं, तुमच्या सेवेनं आणि तुमच्या भक्तीनं चंद्र सूर्य असेपर्यंत हा खंडोबा बांधला गेलाय. त्या सूर्य चंद्रालाही ग्रहण लागतं. तिथे आमच्यासारख्या पतिव्रतांच्या कुंकवाची काय मिजास? मासे, तुमच्या डोळ्यात चंद्राची शीतलता आहे. तुमच्या कपाळावरच्या कुंकूमध्ये सूर्याचं तेज आहे. तुमच्या ओठामध्ये अमृताची गोडी आहे. तुमच्या स्पर्शात आणि संवासात चंदनाचा सुगंध आहे. मासे, या खंडोबा अवतारी आमचा पुरुषार्थ पावन झाला. देवा, एवढं गोड बोलून आमची भलावण करू नका. आम्हाला भीती वाटते. भीती? कसली भीती? आमच्या सौख्याची, आपल्यावरच्या आमच्या अलोट प्रेमाची. राम सीतेसारखा जोडा म्हटलं की रावणाची कृष्णछाया मनात उमटतेच. माळसे, असे वाईट विचार मनात आणू नका. तो पहा चंद्र, आपलं प्रेम बघून तोही लाजला. देवा, असे टक लावून काय पाहताय आमच्याकडे? माळसे, वनचित्रांनी पालवी नटावी तसं तुमचं सर्वांग फुलून आलं. देवा, आज तुम्हाला आम्ही अशा का दिसाव्यात? माळसे, आम्ही खूप दिवसांनी आणि खूप जवळून तुम्हाला पाहतोय. देवा, त्या रानावनात तुम्हाला आमची आठवण तरी यायची का? माळसे, एक क्षण सुद्धा तुझ्या आठवणीविना जायचा नाही. माळसे, ज्यावेळी आम्ही हरणांच्या डोळ्याकडे पाहायचो त्यावेळी तुमच्या मृगनयनी डोळ्याची आठवण यायची. पानवट्यावर ज्यावेळी आम्ही सिंहकटी पाहायचो त्यावेळी तुमच्या डौलदार चालीची आठवण यायची. देवा, बस झाला हा चावटपणा. माळसे, विरह माणसातील प्रेम वाढवतो. ते कसं काय? उपवासानंतर रोजच्या जेवणातील लज्जतदार चव वाढावी तसं. आम्हाला गडावर एकटीला ठेवता आणि रानात स्वतःच्या जीवाचा गोविंद विडा करता. माळसे, तुम्ही तर पूर्ण शाकाहारी. आमचा शिकारीचा छंद तुम्हाला नाही आवडत. रानजंगलात काय फक्त जनावरच असतात? नाही, त्याबरोबर खूप काही असतं. लता वेली, महावृक्ष, रंगीबेरंगी फुलं आणि तुमच्यासारखी अवीट गोडीची फळं. मग तुम्ही आमच्यासाठी काय भेट आणली? तुमच्यासाठी एक अनमोल भेट आणली आहे. रानातून? देव लोकातून. देवा, हे काय आहे? शकुनवती. शकुनवती? आम्ही गडावर कुठेही गेलो, कुठेही असलो, काय करतो आहोत हे तुम्हाला बसल्या ठिकाणावरून दिसू शकतो. अगं बाई, म्हणजे आम्ही वाटेल तेव्हा
आमच्या देवाला या शकुनवतीत पाहू शकतो? हवं तेव्हा आणि हवं तिथून. देवा, खूप अनमोल अशी, सदा सर्वदा उपयोगी पडेल अशी भेटवस्तू तुम्ही आम्हाला दिली आहे. असे. प्रधानजी, 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 आलो महाराज आलो. प्रधानजी, काय करत होता? पहारा करत होतो महाराज. पारा करीत होता की झोपा काढीत होता? नाही महाराज, आम्ही झोपत झोपत पहारा करीत होतो. काय? आम्ही पहारा करीत करीत झोपलो होतो. आम्ही झोपत पाऱ्यात झोपत नाही महाराज. होय नाही महाराज. महाराज, होय महाराज, काय चालवलं प्रधानजी? महाराज पहारा करीत होतो महाराज. प्रधानजी, तुम्हाला माहित आहे तुमच्या पाऱ्यात काय गडबड झाली ती? आमच्या पाऱ्यात आणि गडबड नाही महाराज. आमच्या पाऱ्यात भानगड होईल पण गडबड नाही व्हायची. नुसती गडबड नाही, अहो भानगडीतील गडबड मात्र तुमच्या पाऱ्यात झाली. भानगडीतली गडबड झाली आमच्या पाऱ्यात आणि आम्हासनी कळलं नाही. काय झालं महाराज? प्रधानजी, ही चेष्टा करायची वेळ नाही. नाही महाराज, मी चेष्टा करत नाही, पण मग देवानं सांगावं काय झालं ते. जी महाराज. बरं, तुम्ही करायचा आणि आम्ही तुम्हाला सांगायचं. मग कसला पारा करता तुम्ही? महाराज, महाराज म्हणजे कसं आहे, वाड्यावर लक्ष ठेवण्यासाठी पहारा करायचा असतो, पण काय घडलं ते सांगावं महाराजांनी. प्रधानजी, हा प्रधानजी, बोला महाराज. ती आली होती. हा ती आज आली होती. कोण महाराज? चंदनपूरची बानू धनगरे. चंदनपूरची बानू धनगरेन आली होती. अरा नाजूक गडबड आहे महाराज, लय नाजूक गडबड आहे. आली तर येऊ दे, पुढं काय झालं? ती नुसती आली नाही, तिनं फुलांचे गजरे आमच्या हातात बांधले, पानांचे वेळे आमच्या तोंडात घातले आणि आणि ती दिसेनाशी झाली. दिसनाशी झाली? गेली कुठं? तेच आम्ही तुम्हाला विचारतोय. तुम्ही पहारा करीत होता की हजामत करीत होता? पहारा करतो म्हणजे काय? मायला आमच्या पारेत येते कशी? नाही, मी काय म्हणतो, आली आली तर आली, जाईल कशी? महाराज, केवढी होती? गोचडी एवढी होती का ते पिसू एवढी होती? होती केवढी? काय सांगू प्रधानजी. महाराज, या बघा, जे काय सांगायच ते समद सांगा. असं अर्धवट सांगून आमची झोप उडवली तुम्ही. पण ते जाऊ दे, पाया पडतो. काय सांगून टाका की, सांगा की महाराज. काय सांगू, काय सांगू. ती आली कुठून, ती कुठं गेली, काहीच कळलं नाही. या बानाईनं मला वेळ लावलाय. ये माझे लाडके. कोण मी? हो माझे प्रिय. कामात न गेल्यात. हा मल्हार तुझ्या वाचून वेडा झालाय ग. दुसरं काम काय तुम्हासनी? बोल, काय बोलू? 2 शब्द बोल माझे लाडके. बोलती बंद झाली आहे देवा. परदा नाही मी. बानाई, अगाई, माझे लाडके बोल. मडके झाले देवा, मडके लाडके. झाले. परदा नाही मी, मडके. हप. देवा देवा. प्रधानजी तुम्ही? होय. मग बानाई कुठे गेली? प्रधानजी, बोला महाराज. ह्या बानाईनं आम्हाला वेळ लावलाय. आम्ही बानाई समजून त्या चंदनी खांबाला मिठी मारली. एवढा पागलपणा? आमची अशी अवस्था बघून तुमची बहीण माणसा खदा खदा हसली. आमची काय अवस्था झाली असेल? काय झाली महाराज? सरणावर टाकलेल्या मिठासारखं आमचं काळीच तडा तडा तडकलं. आमच्या शयन मंदिरात असा आमचा अपमान व्हावा. काय करायचं महाराज? प्रधानजी, बोला महाराज. प्रधानजी, आताच्या आता जा. वाड्याच्या चारी बाजूला शोधाशोध करा आणि बाणाईला शोधून काढा. जशी आज्ञा महाराज, जशी आज्ञा.